नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स किचन कॉर्नरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत गोबी मंचुरियन। यासाठी मी घेतलेली आहे अर्धा किलो गोबी। ती मी अशा तुकड्यांमध्ये कापून घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे। परत आपल्याला लागणार आहे शिमला मिर्च, पातीचा कांदा, बारीक चिरलेला अद्रक, बारीक चिरलेला लसूण, 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि थोडासा सांबार। जर पातीचा कांदा नसेल तर आपला साधा कांदा घेतला तरी चालतो। आता ही गोबी आपल्याला उकळत्या पाण्यात टाकायची आहे 50% शिजेपर्यंत। पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे। यात मी टाकणार आहे 1 चमचा मीठ। या पाण्यात 1 चमचा मीठ घातलेला आहे मी आणि पाणी उकळल्यानंतर यात आपल्याला गोबी टाकायची आहे। आपलं पाणी छान उकळलेलं आहे। यात आपल्याला आता गोबी सोडायची। सगळी गोबी आपल्याला यात टाकून घ्यायची आहे। आणि ही 2 मिनिटं आपल्याला उकळत्या पाण्यात उकळू द्यायची आहे। गॅस अजून मी बंद केलेला नाहीये। 1-2 मिनिटं याला ठेवणार आहे मी। पहा, गोबीच्या पाण्यात छानपैकी उकळी आलेली आहे। तर आता मी गॅस बंद करून घेते आणि गोबीचं पाणी सगळं झारून घेते। गोबीचं सगळं पाणी आपण झारून घेतलेलं आहे। आता ह्या मंचुरियन बनवायसाठी आपण याचं बॅटर तयार करून घेऊया। आता बॅटर बनवायसाठी आपण घेत आहे 4 चमचे मैदा। हा छोटा चमचा आहे माझा टेबलस्पून। 4 चमचे मैदा घेतलाय। आता यात आपल्याला 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचे। चार चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले। यात आपल्याला टाकायची थोडीशी हळद आणि 1 चमचा तिखट, कारण आपण हिरवी मिरची पण यात टाकणार आहोत पुढे, म्हणून यात आपण तिखट थोडंसं कमी घातलेलं आहे। आणि चवीपुरतं मीठ। या बॅटरमध्ये मीठ थोडंसं कमीच घालायचे, कारण ग्रेव्हीतही आपण मीठ घालू, म्हणून मी यात थोडंसं मीठ कमीच घालत आहे। आता हे बॅटर आपल्याला भिजून घ्यायचं आहे। साधारणतः आपल्याला थोडं पाणी घालून भज्यासारखं आपल्याला ते भिजून घ्यायचं। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। पाणी थोडं घालायचं, कारण मैदा लवकर पाणी हे करून घेते। पहा, अशा पद्धतीने हे एवढी कन्सिस्टन्सी राहील बॅटरची। ह्या पद्धतीने आपल्याला भिजून घ्यायचं, जसं आपण भज्याला भिजून घेतो। आता हे आपण बनवलेल्या बॅटरमध्ये आपण उकडून घेतलेली गोबी सगळी टाकून द्यायची आणि हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने हे सगळी गोबी यात आपल्याला भिजून घ्यायची। आता यामध्ये वरून अजून कोरडं 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा मैदा घालायचा आहे। हे यात भिजून घ्यायचे। हे वरून कोरडं टाकल्यामुळे आपली जी मंचुरियन आहेत गोबीचे ते खूप क्रिस्पी बनतात। एकीकडे आपण तेल गरम करायला ठेवलं होतं। आपलं तेल छान गरम झालेलं आहे। आता भज्यासारखं आपल्याला यात एक गोबीचं फूल आपल्याला सोडायचं आहे आणि हे छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। गोबी आपण 50 ते 60% पाण्यातच शिजवली होती उकळत्या, त्यामुळे ही इथं बाकीची जी राहिलेली ही या गरम तेलात ती होऊन जाते। त्यामुळे याला लगेच पलटी दिलं तरी चालते, काही हरकत नाही। आणि ब्राऊन होईपर्यंत हे तळून घ्यायचे। पहा, आपल्या गोबीला छान ब्राऊन असा कलर आलेला आहे। तर यासाठी आपल्याला आपली गॅसची फ्लेम मीडियम टू हायच ठेवायची। आता हे छानपैकी तळल्या गेले। आता हे आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊ।
जे लोक कमी तेल खातात त्यांच्यासाठी टिश्यू पेपर आवश्यक आहे. आपले सगळे मंचुरियन तळून झालेले आहेत. पहा हे किती क्रिस्पी झालेले आहेत. एकदम असे क्रिस्पी झालेले. याचा आवाज सुद्धा तुम्ही पहा. आता याच्यासाठी आपण ग्रेव्ही तयार करून घेऊया. कढईत मी 2 ते 3 चमचे तेल टाकलेले आहे. तेल छानपैकी गरम झाले. आता यात आपण घालत आहे बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेला अद्रक. लसण अद्रक आपला छानपैकी झालेला आहे. यात आता आपण ज्या 7 ते 8 मिरच्या बारीक चिरून घेतल्या होत्या त्या घालायच्या आहे आणि कांद्याची पात, आणि लांब चिरून घेतलेली शिमला मिरच घालायची. या सगळ्या भाज्या छानपैकी शिजू द्यायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला सॉसेस ॲड करायचे. सगळ्या भाज्या छानपैकी झालेल्या आहेत. आता यात आपण घालत आहे 1 चमचा मिरेपूड. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता यात आपण सॉसेस ॲड करून घेऊ. यात घालत आहे मी 3 चमचे सोया सॉस आणि 6 चमचे टोमॅटो सॉस. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. यात टाकत आहे मी थोडंसं हिंग. ही जरी चायनीज डिश असली तरी यात मी फक्त 2च गोष्टी चायनीज टाकल्या, एक तर टोमॅटो सॉस आणि सोया सॉस. बाकी सगळ्या गोष्टी इंडियनच टाकल्या आहेत. यात थोडंसं पाणी टाकत आहे मी, जास्त नाही, थोडंसं. आणि याला एक उकळी आली की यात आपण आता सोडणार आहोत आपण तळलेल्या गोबी. छानपैकी ग्रेव्हीला उकळी आलेली आहे आपल्या. आता यात सोडत आहे मी आपण तळलेल्या गोबी. हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचे. सगळी गोबी व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता यात आपण घालत आहे चवीपुरतं मीठ. सोया सॉसमध्ये थोडंसं मीठ ॲड असतं आणि आपण आधी पण थोडंसं मीठ घातलं आहे, म्हणून आता पण मी मीठ थोडंसं कमीच घालत आहे. अशा पद्धतीने आपलं गोबी मंचुरियन तयार झालेलं आहे. आता यावरून घालत आहे मी थोडीशी कोथिंबीर. माझी ही डिश तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.